अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, पूरग्रस्तांना सरकार म्हणावाशी भरीव मदत करत नाही, परंतु कुंभमेळ्यासाठी मात्र सरकार न मागता भरीव कितीतरी कोटी, हजारो कोटीची तरतूद करून हजार कोटीचा चुराडा करत आहे। अरे त्या नंग्या पुंग्या उघड्या नागड्या भोंगळ्या साधूच्या कुंभमेळ्यासाठी की जे लोकांना अंधश्रद्धा, विकृत आणि अंधश्रद्धेमध्ये अडकवण्यासाठी जो कुंभमेळा असतो, त्या कुंभमेळ्यासाठी सरकार 14,000 कोटीचा, त्याही पेक्षा कितीतरी हजार कोटीची तरतूद घेतंय। कसलं? नंगे पुंगे भोंगळे उघडे नागडे साधू कुंभमेळ्यामध्ये येतात आणि लोकांना अज्ञानात आणि अंधश्रद्धेमध्ये अडकवण्यासाठी त्या कुंभमेळ्यासाठी 14,000 उघड्या नागड्या आणि भोंगळ्या साधूच्या कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटी आणि त्याही पेक्षा कितीतरी हजार कोटी, 70,000 कोटीचं सुद्धा तरतूद केली जाते। आणि मात्र अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तासाठी मात्र 2,115 कोटी म्हणजे 2,000 कोटी, म्हणजे पतिव्रतेच्या गळी धोंडा, वेशेच्या गळी मणिहार आणि नरेंद्र अजब तुमचे सरकार, देवेंद्र अजब तुमचे सरकार, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब तुमचे सरकार असं म्हणावं लागेल। काय? पतिव्रतेच्या गळी धोंडा, वेशेच्या गळी मणिहार, देवेंद्र नरेंद्र अजब तुमचे सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजब तुमचे सरकार, अजब भाजपचं सरकार, अजब महायुतीचं सरकार असं म्हणावं लागेल। अरे लोकांना अंधश्रद्धेमध्ये अडकवण्यासाठी, अज्ञान धर्माच्या, देवा धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्यासाठी त्या विकृतीचं प्रदर्शन आणि लोकांना अंधश्रद्धा पसरवण्यासाठी काही त्या कुंभमेळ्याला ऐकून आहे मी की एक टरक भरून कंडोम सापडतात व घाण होते। धर्माच्या नावाखाली असं अंधश्रद्धा पसरवणं, विकृतीचं प्रदर्शन, विकृतीचं किळसवाणी प्रकार त्या धर्माच्या नावाखाली, चमत्काराच्या नावाखाली चालतात। आणि त्यासाठी त्या कुंभमेळ्याला तुम्ही 14,000 कोटी आणि त्याहीपेक्षा जास्त कोटी तुम्ही निधीची तरतूद करता आणि शेतकरी पूरग्रस्त, अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्ण कोलमडून गेलेला आहे, आपलं सारं जीवन हरवून गेलेलं आहे। तो शेतकरी आणि पूरग्रस्तासाठी मात्र सरकार भरीव मदत करत नाही। 2,115 कोटी जाहीर करत आहे आणि आता म्हणतात 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि विरोधी पक्षाने त्याच्यावर टीका करताय। ही थाप आहे, हा सरकारचा खोटा आरडेपणा आहे असं विरोधी पक्षाने त्याच्यावरती स्पष्ट भूमिका मांडलेला आहे। आणि 31,000 कोटी ही सरकारची थाप आहे, त्याची अंमलबजावणी करा। कुंभमेळ्यावरच्या पॅकेजची कशी तात्काळ लगे अंमलबजावणी केली जाते, तशी पूरग्रस्तासाठी जे पॅकेज झालं त्याची तातडीनं अंमलबजावणी करून माझा शेतकरी हा सावरला पाहिजे, पूरग्रस्त लोक सावरले पाहिजे। त्यांच्या संकटात सरकारनं मदत करून त्यांना सावरण्याची खरी गरज आहे। खरं तर हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, हा अन्नदाता शेतकरी आहे, महाराष्ट्राचा देशाचा पोशिंदा हा शेतकरी आहे। हा नंग्या पुंग्या उघड्या नागड्या आणि भोंगळ्या कुंभमेळ्यातील साधूंचा महाराष्ट्र आणि देश नाही। हा महाराष्ट्र हा नंग्या पुंग्या आणि भोंगळ्यानं उघड्या साधूचा, विकृतीचा चमत्काराच्या नावाखाली विकृत आणि किळसवाणी प्रकार करणाऱ्या त्या साधूंचा हा देश आणि महाराष्ट्र नाही। त्या कुंभमेळ्याच्या साधून प्रतिक्रांती केली आणि आज सुद्धा त्या प्रतिक्रांतीतून बहुजन समाजाला गुलामाने, अज्ञानाने, अंधश्रद्धेत जकडवण्यासाठी ते प्रकार केले जातात। पण माझ्या शेतकऱ्याने मात्र या महाराष्ट्रात आणि देशामध्ये हरित क्रांती केली।
तुम्ही प्रतिक्रांतीला हजारो कोटी देताय आणि हरित क्रांती केलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना मात्र आता अतिवृष्टीमुळे संकटात सापडले असताना त्यांना मदत करण्यासाठी भरीव तरतूद मात्र केली जात नाही। अरे कुंभमेळ्यातील त्या उघड्या नागड्या आणि नंग्या पुंग्या साधूच्या पायावरती या देशाचा पंतप्रधान नतमस्तक होतो, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अख्खं मंत्रिमंडळ नतमस्तक होतात, पण अतिवृष्टीमध्ये संकटात सापडलेल्या माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या शेतकऱ्याला उभा करण्याचं नैतिक कर्तव्य मात्र केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार पूर्ण करताना दिसत नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। अरे नेहमीच हिंदुत्वाच्या नावाखाली आरडाओरडा आणि आक्रोश करणारे हिंदुत्ववादी आता कुठे गेले? का शेतकऱ्याच्या मदतीला धावून गेले नाही? तर अतिवृष्टी चालू, शेतकरी माझा बुडत असताना, शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना, अतिवृष्टीमुळे सगळीकडे पाणीच झालं असताना, त्या संकट समय हे हिंदुत्ववादी नेहमी आरडाओरडा आक्रोश करणारे कुठे गेले होते? अरे माझा शेतकरी हा हिंदूच आहे ना। हिंदू असणारा शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रचंड संकटात आहे, संकटात सापडला होता। आता सुद्धा त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना सावरण्याची गरज असताना हे हिंदुत्ववादी का पुढे येत नाहीत? तिथं का आक्रोश आरडाओरडा करत नाही? कुठे गेले? कुठे गेले हे हिंदुत्ववादी? खरं तर हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण आणि ब्राह्मणवादी म्हणजेच हिंदुत्ववादी हे हिंदूचंच रक्त पिणारे गोचिड आहेत। काय? हिंदुत्ववादी हिंदूच्या मदतीला कधीच येत नाही, हिंदुत्ववादी हिंदूच्या कल्याणासाठी कधीच येत नाही, हिंदूच्या संकटासाठी कधीच धावून येत नाही। उलट हिंदुत्ववादी हिंदूच्या मतावरती राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेणारे हे स्वार्थ आणि लबाड ढोंगी लोक आहे। म्हणून हिंदुत्ववादी हे हिंदूचंच शोषण रक्त पिणारे ढेकून आहे। आणि म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या बहुजन बांधवांनो, आपल्या भावी पिढीला हिंदुत्वाचा अंधार देऊ नका। आपल्या भावी पिढीला हिंदुत्वाचा म्हणजे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा अंधार देऊ नका। तर बौद्ध धम्माचा आम्ही बौद्ध धम्माचा अत दीप भव स्वयं प्रकाशित व्हा, बुद्ध आणि धम्माचा माणुसकीच्या चांगुलपणाचा प्रकाश निर्माण करा। आपल्या आणि देशाच्या आणि समाजाच्या जीवनात सुद्धा मानवतेचा प्रकाश निर्माण करूया।